अशाच सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानड़ी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने येऊन आपल्याला ज्ञान दिलं. दुख में सुमरण सब करे, सुख में करे ना कोई. जय सुख में सुमरण करे, तो दुख काहे को होवे. सुख में सुमरण किया नहीं, दुख में करते याद. कह कबीरता दास की, कौन सुने फरियाद. परमात्म्याने येऊन सांगितलं की दुःखात तर सगळेच भगवानाचं स्मरण करतात आणि सुखात मात्र स्मरत नाहीत. सुखात स्मरण केलं नाही आणि दुःखात मात्र स्मरण करतात. कबीर म्हणतात की पण ही तक्रार ऐकतो तरी कोण. तर पुण्यात्म्यांनो, ज्या व्यक्ती आज स्वतःला या खोट्या सुखात सुखी मानतात आणि त्या या आपत्ती येण्याआधीच त्या परमेश्वराच्या चरणी लीन होतात, भक्ती करतात, तर त्यांच्या वाट्याला येणारे कष्ट कर्माचे कष्ट नाही येणार. आणि जो या खोट्या सुखात रमलाय, पुण्यात्म्यांनो, प्रत्येक प्राण्याचं प्रारब्ध बनवलं जातं. प्रारब्ध म्हणजे आमच्या पुण्य आणि पाप तिथे भगवानाच्या दरबारात संचित आहे, डिपॉझिट आहे बँकमध्ये. तर त्यायोगे आपल्याला मनुष्य जीवन येतं ॲव्हरेज रेशोने. पुण्याच्या हिशोबाने पुण्य काढलं जातं आणि पापाच्या हिशोबात पाप, दोन्हींचं मिश्रण करून आपल्याला एक मनुष्य शरीर मिळतं. ज्यांचं पुण्य जास्त संचित आहे त्यांचा पुण्याचा रेशो जीवनात जास्त असतो, परंतु पापांचा समावेशही नक्कीच होतो. तर जोपर्यंत पुण्य चालतंय तोपर्यंत हा विचार करतो की माझ्यावर काहीही होणार नाही. आणि जेव्हा पापांचा विषय सुरू होतो तेव्हा हा भरकटतो, रडतो, वाईट पद्धतीने डोकं आपटून. मग परमात्म्याचं स्मरण करतो. त्यावेळी मग परमात्मा त्याविषयी म्हणतात, अच्छे दिन पाछे गए, गुरु से किया ना हेत. अब पछतावा क्या करे, चिड़िया चुगेगी खेत. मग परमात्मा दयाळू आहे. म्हणतात, पीछे गई सो जान दे, ले रहती को राख. उल्टी ला चढ़ाइयो, करो अपूठी चाक. आता ते दयाळू काय सांगतात की चांगले दिवस मागे पडले, सद्गुरूंचा शोध घेतला नाही आणि आता पस्तावून काय फायदा. वेळीच आपल्या शेताची राखण केली नाहीस, त्यातल्या पिकाला चिमण्यांनी खाऊन टाकलं. मग परमात्मा म्हणतात कि चेत सके तो चेत ले, आधा आधा पदा उभार. जे काही थोडंफार उरलं आहे ते तरी आता सांभाळ, ते तरी उभं कर. अजूनही वेळ आहे. आता काय सांगतायत परमात्मा, जसं काही बुजुर्ग लोक आहेत, वृद्ध झालेत बिचारे. हे तत्वज्ञान न मिळाल्याने, आध्यात्मिक ज्ञान न मिळाल्याने आपल्याला जे ट्रेनिंग मिळतं
परिवारांकडून, नातलगांकडून, कुटुंब कबिल्याकडून, समाजाकडून, यातून केवळ एवढंच मिळतं की बाबा आपलं करून खा, घेऊन दे. हे तर एका नेक माणसाचं, पुरुषाचं कर्तव्य बनतं. हे तर कर्तव्य असायलाच हवं. परंतु याचबरोबर आपल्याला भविष्यासाठी जे करायचं होतं, ती परमात्म्याची साधना, धर्म, पुण्य करायचं होतं, ते ज्ञाना वाचून वंचित राहिलं. आणि ते ज्ञान मिळतं सद्गुरू आणि संतांकडून. तर परमात्मा म्हणतात, आखिर तुझको कौन कहेगा गुरु बिन आत्मज्ञान. ठीक आहे, समाज, संसार यात कसं राहायचं याचे विधी तर समाज सांगतोच आहे. परंतु आत्मकल्याणाचा जो मार्ग आहे तो संतच दाखवतात. आणि संतांपर्यंत आपण पोचू शकत नाही, कारण आपण अशा समाजात बंदिस्त राहतो आणि त्याच विचारांनी आपण संतुष्ट असतो की मला एवढंच काम आहे. जेव्हा सत्संगात याल तेव्हा समजेल की माणसाचं अजूनही एक आवश्यक काम आहे, ज्याचा आपण प्रारंभही नाही केला. दास आधी गावोगावी जायचा, सत्संग करायचा. एका गावात 2 भाऊ होते. एकाने उपदेश घेतला होता. एक त्यांचे पिताजी होते. खूप नेक आत्मा होते. परंतु या ज्ञानाच्या अभावाने ते या सत्संग इत्यादींच्या नावानं खूप चिडायचे. आम्ही तिथे 3 दिवसांचा पाठ करायचो, जसा इथे चालतो. आणि 3 दिवसातून 2-2, 3-3 वेळा सत्संग करायचो. गाव घरवाल्यांना समजवायचे की नवा भगवान, ज्ञानही नवीन. खूप दिवस समजावल्यानंतर थोडंसं त्यांच्या बुद्धीत यायला लागलं होतं. तर आम्ही सत्संग करत होतो. त्या घरवाल्यांनी आपल्या सर्व नातलगांना सांगितलं होतं की आमच्या घरात 3 दिवस कुणीही हुक्का, बिडी, तंबाखू खाण्यासाठी यायचं नाही. या घरात बिडी, तंबाखू घेऊनही यायचं नाही. तर काय झालं की त्यांचा म्हातारा वरती गच्चीत अंगणात, उन्हाळ्याचे दिवस होते, वरती हुक्का भरून घेऊन बसला आपल्या दुसऱ्या मुलाकडे. आम्ही सत्संग करत राहिलो. मग रात्री जेव्हा सत्संग संपत आला, पहिल्या दिवशी सत्संग ऐकला दिवसा, मग रात्रीही ऐकला. तर दुसऱ्या दिवशी रात्री जेव्हा सत्संग समाप्त झाला, म्हातारा खाली आला. जवळजवळ 70 वर्षांचा होता तो. आता तो येऊन माझ्यापाशी बसला जमिनीवर. आणि त्यांच्या सुनेला काय वाटलं की म्हातारा आता काय बोलेल कुणास ठाऊक महाराजांना. काय सांगावं, काय बोलेल, कारण हे काम कधी पाहिलेलं नाही आणि माहीत नाही का आलंय आता. या सगळ्याची तर चीड आहे याला खूप. तो बसला आणि डोळे पाण्यानं भरून आले त्याचे. रडू लागला. मी विचारलं, काय झालं बाबा, काय झाले, का रडताय तुम्ही? ते म्हणाले, जे ज्ञान तुम्ही ऐकवलंत ते आजवर कधी ऐकायलाच नाही मिळालं. मी तर कधीच काही ऐकलं पाहिलं नाही. हां, आणि काय ते सिनेमे थोडे पाहिले. आणि मी तर इतका मेहनती माणूस होतो. या पोरांचे 2-4 ऐवजी आता 12 एकर बनवले. 12 एकर जमीन मेहनत करून करून आणखी 8 एकर घेतली. आणि आता माझं काय होणार? आता तर मी 70 वर्षांचा झालो. आता मी काय करावं आणि माझं काय होईल? ह्या ज्ञानामुळे रात्रभर मला आता झोप लागेना. आणि आता माझं खाणं पिणंही थांबले. आता काय होईल? माझं काय होणार? माझं तर वय झालंय. आणि त्याची सूनही तिथं बसून ऐकत होती, चकित झाली. म्हातारा तर आज चांगलं बोलला. आणि ती नीट ऐकत होती की म्हाताऱ्याला झालं तरी काय एकदम. तो म्हणाला, आता माझं काही होऊ शकतं का? मी म्हटलं, हे पहा, विश्वास ठेवा. आता जसं विहिरी असायच्या पूर्वी खूप खोल, आणि त्यात 100-150 फूट खोल पाणी असायचं. ते काढण्यासाठी पूर्वी खूप लांबलचक अशी दोरी असायची, नाडा जाडजूड असा, आणि 150-200 फूट लांब. आणि त्याला एक बादली बांधायचे आणि त्या बादलीने
पाणी बाहेर काढायचे तर 100 फूट लांब जायचे 2-3 जण आणि मग बादलीतून पाणी यायचं. तर मी म्हणालो की जसं विहिरीत बादली जात असताना तो दोर हातातून सुटला नाडा आणि ती तर चालली आहे आणि धावत पळत आणि त्या पकडण्याच्या प्रयत्नात अगदी शेवटचा 6 इंचाचा दोर जरी त्याच्या हाताला लागला, शेवटची पडता पडता अगदी 6 इंच जरी शेवटची हातात आली, पकडली, तर काय होईल? ती रस्सी बादलीही बाहेर येईल आणि पाणीही त्यात असेल, पाण्यानेही भरलेली असेल आणि बादलीही मिळेल, काहीच गेलं नाही. आणि जर असं म्हणाला की जाऊ दे, जातीये, तर ती जाणारच आहे आणि ती तर पडणारच विहिरीत. हातातून सटकलं मनुष्य जीवनाच्या अंतिम श्वासातही ही सद्भक्ती आपल्याला मिळाली, आपल्याला मनुष्य जीवन लाभेल हे नक्की समजा. आणि आपलं वय आता 70 वर्षांचं आहे. ॲव्हरेज 80-90 तर माणसाचं वय मानतो आपण आणि तुम्ही तर चांगले ठणठणीत कडक दिसता आहात. आणि नाम घ्या, पण हुक्का, बिडी, तंबाखू याला हातही लावायचा नाही आणि अन्य उपासना कुठलीही करायची नाही. ही गोष्ट गावाखेड्यात जे डेरेडारे आहेत किंवा अन्य जो समाज, पूजा, तीर्थव्रत हे नाही करायचे. ते म्हणाले की मी तर काहीच करणार नाही, मला तर पिच्छा सोडवायचा आहे, मी का करू? आणि केलं, सगळं केलं, आयुष्यभर कष्ट उचलले, मला दीक्षा द्या. त्याची सूनबाई म्हणाली, दादा हुक्का फार पितोस तू, नाम घेऊन हुक्का नाही प्यायचा. तो म्हणाला, तू बघ तर खरं, मला तर माहीतच नव्हती ही गोष्ट, आग लागू या हुक्क्याला, सोडून देईन, गाढव होईल, कुत्रा होईल, जीवनाची माती होईल माझ्या. पण संतांचे वचन आहेत हे, ते खोटे नाही होणार मुली. तर पुण्यात्म्यांनो, म्हातारपणात हा कुठे पळून जाणार? नाम घेतलं त्या भक्तानं आणि 10-15 वर्ष जगला आरामाने अगदी, मग मृत्यू पावला नि मोक्ष मिळाला. म्हणतात की जीना तो थोड़ा ही भला जब सत सुमरन हो और लाख वर्ष का जीवना लेखद रहे नहीं कोई. आता पुण्यात्म्यांनो, जसं बालक भक्ती करू लागतं, खूप चांगली गोष्ट आहे. परंतु हे ज्ञान माहीत असलेला म्हातारा तो जीवाची बाजी लावेल. हे माहितीये की रोज हाच विचार, आपलं वरचं तिकीट कधीही निघेल, उतारावर आहे जीवन, कधीही ढळून जाईल. शेवटी दिवस किती राहिलेत? 60 नंतर उलटी गिनती सुरू झाली. लक्षात ठेवलं पाहिजे म्हाताऱ्याने. चांगली जीव तोडून भक्ती करा आणि आपला पिच्छा सोडवा. आणि हे तर असं पडू नये जसं एक कवीचा एक शब्द आहे, विना ज्ञानाने असे दुःखी होतात. तेरा नर धोखे धोखे लुट गया आगी अंत घड़ी रे आगी अंत घड़ी. तेरा नर धोखे धोखे लुट गया आगी अंत घड़ी रे आगी अंत घड़ी. तर मग काय म्हणतात? पोता ब्यालो या मन में रही और एली करवा जो खड़ी. वरचं तिकीट तयार आहे आणि हा आस लावून बसलाय की भगवान नातवाचं लग्न पाहतो मग मरतो. आणि मग काय म्हणतो की त्याला एक पोरगा होऊ दे, मग मी घर बांधतो आणि मग मरतो. सांगा, अशा प्रकारच्या आस्था या अज्ञानामुळे म्हातारपणी आणखी वाढतात. आणि जेव्हा ज्ञान मिळेल तेव्हा आपली माळ घ्या आणि बसा कोपऱ्यात. ना पत्ते खेळतात, ना हुक्का पितात, ना गप्पा मारतात. दिवस रात्र एक वेळ करून आपल्या भक्तीमध्ये वेळ घालवायचा. तर पुण्यात्म्यांनो, या प्रकारे परमात्मा सांगतात की झालं गेलं ते विसरून जा. और ले रे तीन राख उल्टी ला चढ़ाइयो करो अपुटी चाक. आगम निगम को खोज ले बुद्धि विवेक विचार. उदय अस्त का राज मिले तो बिन नाम बेगार. आता काय म्हणतायत परमात्मा? काय सांगतायत परमात्मा? की
आठवण करून देतात की थोडीशी जरा विवेकाची कास धर हे प्राण्या. अगम निगम को खोज ले और बुद्धि विवेक विचार, उदय अस्त का राज मिले तो बिन नाम बिगारे. होय होय. बिगार म्हणजे काय होतं? आम्ही लहान असतानाच्या वेळी 3 चाकी होत्या पेट्रोलवर चालणाऱ्या, ज्याला हे गणेश म्हणायचे. आमच्या गावापासून लखन माजरापर्यंत ये जा करायचे 2 टेम्पो. त्यातला एक दिवस नाही आला तेव्हा पुढच्या दिवशी एका सोबत्यानं त्याला विचारलं की काल कुठे गेला होतास? तो म्हणाला, मी काल रिकाम्या कामात अडकलो होतो. बिगार काय होती तर आधी पोलिसांकडे गाड्या बिड्या तर नव्हत्या, आणि मग कोणालाही पकडायचे अशा एखाद्या भाड्याच्या गाडीला, कुठे धाड टाकायची असेल, कुणी एखादा चोर भामटा पकडायचा असेल तर या टेम्पोवाल्याला घेऊन ते दिवसभर फिरायचे. तो पेट्रोल पण आपल्या पदरचं घालायचा आणि मग पूर्ण दिवस इकडे चल तिकडे चल. सकाळी पकडायचे ते रात्री 12 वाजता सोडायचे. 1 मिनिटभर उसंत नाही आणि खर्चही खूप. तर तो म्हणाला की काल रिकाम्या कामात अडकलो आणि 200 रुपये खर्च झाले. तेव्हा पेट्रोल पण स्वस्त होतं. पेट्रोल पण 1-1.5 रुपया, ₹1.25 लिटर होतं. आणि त्या दिवशी गाडीचाच खर्च तेलपाणी मिळून 200 रुपये झाला. दिवसभर धक्के खात हिंडत राहिला. 1 वाजता सोडलं, सकाळी घेऊन गेले होते पकडून, रात्रीच्या 1 वाजता. तर याला बिगार म्हणतात. सर्व दिवस तर पूर्ण त्याला 1 मिनिटाचीही चैन नाही, क्षणाचीही उसंत नाही, कुठे थांबला नाही. सर्व दिवस तो असा वेगाने धावत होता आणि पदरमोड करून स्वतःची मजुरी बुडवून आणि रात्री येऊन पडला आणि स्वतःच्याच पदरचा खर्च करून 1 क्षणभरही थांबणं नाही आणि सारा दिवसभर चाकं फिरतायत. याला बिगारी म्हणतात की जो पाहणाऱ्याला वाटायचं की दिवसभर भरपूर प्रवासी घेऊन फिरत असणार हा, पण बिगारीत अडकला होता. तर परमात्मा आठवण करून देतात की जे परमात्म्याची भक्ती नाही करत, तो भले पूर्ण पृथ्वीचा राजा असो, आपल्याला तो असा दिसतो की त्याच्या मागे पुढे सॅल्यूट मारणारे आहेत, खूप जय जयकार करणारे आहेत. परमात्मा म्हणतात हा तर 3 व्हीलरवाला आहे, आपल्या पदरचे पैसे खर्च करतो आणि खूप व्यस्त असल्याचं दाखवतो. अंतिमात्र याची मातीच होणार हे ध्यानात ठेवा. अगम निगम को खोज ले बुद्धि विवेक विचार, उदय अस्त का राज मिले तो बिन नाम बिगारे. इथे भक्ती नसेल तर हा राजा पूर्वजन्मीच्या कमाईला बर्बाद करतोय आणि पुढची मजुरी तर याची भरत नाही, कारण हा नामस्मरण ठीक करत नाहीये. तर म्हणून परमात्मा म्हणतात, बिन उपदेश अचंभ है, ये क्यों जीवत है प्राण, भक्ति बिना काठोर है, ये नर नाही पाषाण. परमात्मा कबीर परमेश्वरजी म्हणतात की गुरूंचा उपदेश घेतल्याविना हा माणूस, हा जीव कुणाला आधार मानून जगतोय. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. आणि भक्ती वाचून आधार नसलेला हा नर नाही, हा तर पाषाण आहे, दगड आहे, जो हे मनुष्य जीवन बर्बाद करतोय, तेही विना आधार. जर आपण मुलांना आधार मानत असू तर आपला मृत्यू होत असेल तर कसली आपली ही मुलं? आपल्या समोर जर मुलं मरण पावली म्हणजे हा आधार निराधारच होता आमचा. चूक होती आमची की आम्ही याचसाठी जगत होतो. आपला आधार असायला हवा मोक्ष, आणि मोक्षासाठी पूर्ण संत असण्याची आवश्यकता आहे, सद्भक्तीची आवश्यकता आहे. तर ते सर्व योगायोग या कलियुगात येऊन एकत्र होतात, जी आता आपल्यावर कृपा केली आहे परमात्म्याने. संत पूर्ण असावा, पूर्ण परमात्म्याची भक्ती असावी, शास्त्र अनुकूल असावा, नाम देण्याचा अधिकारी असावा. तर असा संयोग, असे नंबर कधी कधी जोडले जातात, जे आज सगळे नंबर मिळाले आणि आता केवळ नाम घ्यायचं आहे, वाईटापासून वाचायचं आहे, मोक्ष होऊन जाईल. परमात्मा काय म्हणतायत?
यो सौदा फिर नाही संतो, यो सौदा फिर नाही, यो सौदा फिर नाही रे संतो, ये सौदा फिर नाही। लोहे जैसा ताव जात है, लोहे जैसा ताव जात है, ये काया दे सराही रे संतो, यो सौदा फिर नाही। हा सौदा परत नाही संतांनो, हा सौदा परत नाही. हा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही. एखादा सद्ग्रंथ तुम्ही उघडून पहा, कुण्या महापुरुषाचे विचार पहा. कि मानुष जीवन दुर्लभ है, ये मिले न बारंबार, और जैसे तरवर से पत्ता टूट जाए वो फिर नहीं लगता डार। परमात्मा कबीर साहेबजी म्हणतायत, के इडकी दे दे, रोएगी सुरता जो तू चालेगी अकेली। ज्या परिवारासाठी तू संपूर्ण दिवस पशुसारखा राबत असतोस आणि जेव्हा तुझा मृत्यू अगदी समीप येईल, रोग होईल, दुर्धर आजार, तेव्हा तो विचार करतो की आता काय होईल भगवान, माझी मुलं आहेत, यांचं काय होईल. परमात्मा म्हणतात, तू भक्ती कर, मला शरण ये, तुझं आयुष्य मी वाढवेन आणि तुझ्या मुलांचंही मी रक्षण करेन. म्हणूनच आपण भगवानाचा शोध आपण घेत होतो, भक्ती करत होतो, की आपल्या वाईट काळात अशी भगवान मदत करतो. मग परमात्मा म्हणतात की तू मला शरण ये आणि व्यवस्थित कामाला लाग. मानुष जन्म दुर्लभ है, ये मिले न बारंबार। म्हणतात, हुंदके देत देत रडेल हा आत्मा. आत्म्याला म्हणत आहेत, जेव्हा तू जाशील एकटा, ज्या कुटुंबाला आपलं मानत होतास तो तर इथेच राहणार आहे, तुझं बखोट धरून नेणार आहेत यमदूत. मग किती धाय मोकलून रडशील तू आत्म्या, कारण तुला सांभाळणारं कुणी नसेल. भगवान तुझी साथ देणार नाही, कारण तुम्ही त्याची विधिवत साधना केली नाही. आणि जर तुम्ही सद्भक्ती केली असेल आणि सर्वांनाच इथून जायचं तर आहेच, पण मालक तुमच्या सोबत उभा असेल, म्हणतील चल बाळा माझ्यासोबत, आणि यमाचे दूत दूर होऊन जातील, 100 कोस दूर सरकतील. तर आपण त्या दिवसाचीही थोडीशी चिंता करायला हवी जेव्हा हा संसार सोडावा लागेल. माणूस घरातून निघतो, पण जाण्याआधी त्याला त्या रात्रीच्या मुक्कामाची चिंता असते की रात्री कुठं थांबायचं. एखाद्या धर्मशाळेत किंवा एखाद्या नातलगाचा शोध घेतो, पण जेव्हा हा संसार सोडून जातो तेव्हा विचारच करत नाही की आता कुठं जाणार, कुठं राहणार. कबीर परमेश्वरांनी येऊन म्हटलं आहे, आदरणीय गरीबदास साहेबजींना भेटले, त्यांना सचखंडात घेऊन गेले, परत आणून सोडलं. मग त्या महिम्याला गरीबदास साहेबजींनी त्यांच्याचद्वारे दिल्या गेलेल्या ज्ञानाबद्दल अशा प्रकारे सांगितलं आहे. आगे गए ना बावड़े, रहते भी सब जाही, बिन साहेब की बंदगी कहीं ठोड़ ठिकाना नहीं। जे आधी निघून गेले आपले पूर्वज, ते तर काही सांगायला आले नाहीत की आमची काय स्थिती झाली, की चांगली झाली, आणि उरलेले पण जाणारच आहेत. आणि साहेबांच्या भक्तीशिवाय म्हणजे परमात्म्याच्या भक्तीशिवाय काही ठाव ठिकाणा नाही. आता परमात्मा कोण आहे? गीताजीच्या अध्याय नंबर 15 मधील श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष सांगितले आहेत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. क्षरपुरुष हा ब्रह्म आहे, अक्षरपुरुष याला परब्रह्म म्हणतात. क्षरपुरुष केवळ 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, हा ब्रह्म आहे, आणि अक्षरपुरुष 7 शंख ब्रह्मांडांचा मालक आहे. गीताजीच्या 15व्या अध्यायातल्या श्लोक नंबर 17 मध्ये म्हटलं आहे की उत्तम पुरुष तू अन्यः परमात्मा इति उदारते. तो या दोन्हींपेक्षा श्रेष्ठ परमात्मा आहे. वास्तविक भगवान तर वेगळाच आहे, ज्याला परमात्मा म्हणतात, आणि तोच तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं पालन पोषण करतो. आता परमात्म्याच्या भक्तीविना, आता आमचा परमात्मा, आमचा साहेब कोण तर कबीर साहेब आहेत. ते परमाक्षर ब्रह्म आहेत, जे कधीही विनाश पावत नाहीत. त्यांची साधना करणारे प्राणी पुन्हा संसारात परतून जन्म मृत्यूच्या फेऱ्यात परत येत नाहीत. गीताजीच्या 18व्या अध्यायातील श्लोक नंबर 62 आणि गीतेच्या 15व्या अध्यायातील श्लोक नंबर 4 मध्ये ही कॉन्सेप्ट स्पष्ट आहे. गीता ज्ञानदाता म्हणतो की त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तू परमशांती सनातन परमधामाला प्राप्त होशील.
जिथे गेल्यावर साधक परतून संसारात कधीच येत नाहीत. त्या परमात्म्याची भक्ती करा. तो गीता ज्ञानदात्यापेक्षा दुसरा आहे, अन्य आहे. आता काय म्हणतायत की जर आपण ब्रह्मा विष्णू महेश किंवा ब्रह्म किंवा परब्रह्म व अक्षर पुरुषाची भक्ती केली तर जन्ममृत्यू सतत राहतील. यांचाही जन्ममृत्यू आहे आणि त्यांच्या अंतर्गत जितके प्राणी आहेत त्यांचाही आणि त्यांच्या साधकांचाही जन्ममृत्यू सतत राहील. आता जसं आपण इथं खूप आरामात राहताय, मुलं आहेत, नातवंड आहेत किंवा मुलं आत्ता लहान आहेत, शिकत आहेत, मातापिता आहेत किंवा विवाह झाला आहे, तर मग आशा आहे की मूल होईल, त्याचं संगोपन असं करेल. तर इथून तर एक दिवस निघावं तर लागेलच. ते कधीही होऊ शकतं. चला, आता इथून मृत्यू झाला, पुण्यपापाच्या आधाराने स्वर्गात गेलात. स्वर्गाचा सुद्धा सीमित वेळ आहे जसा इथला आहे. ती वेळ पूर्ण झाली की तेही म्हणतील तिथून चला जबरदस्तीने. जसं इथून जबरदस्ती मृत्यू झाला तसंच तिथेही जबरदस्ती, बलात्कार होईल, जबरदस्ती, बळजबरीने. मग नरकात ढकललं जाईल पाप पुण्याच्या आधाराने. जेव्हा पापकर्म पूर्ण होतील तेव्हा तिथून निघा, नरकातून गाढव व्हा. गाढवाची योनी पूर्ण झाली की मग कुत्रा व्हा, चला. आणि कुत्र्याची वेळ पूर्ण झाल्यावर चला डुक्कर व्हा. आणि मग चला माणूस व्हा. आणि पुन्हा चला स्वर्गात आणि पुन्हा चला नरकात. तर इथं परमात्मा म्हणतात, आगे गई ना बावड़े और रहते भी सब जा, अरबन साहेब की बंदगी किती ठोर ठिकाणा ना. सगळं चला चला सुरू आहे. तर त्या चला चलाचा नाश आता होईल. या ज्ञानाने होईल, कबीर भगवानांकडून होईल आणि या खऱ्या नामस्मरणाने होईल जे दासाजवळ आहे. आणि याचा एक फायदा अजून एक होईल आपल्याला की आमच्या या जन्मात आमच्या परिवारावरील संकटही टळतील. आपलं आयुष्य शिल्लक नाही तरीही वाढवेल असा भगवान आहे हा. आपलं आयुष्यही वाढवतो. आपल्या मुलांचं, आपल्या कुटुंबांचं रक्षण करेल. आपल्या नातलगांचं देखील हा परमात्मा. आपण दुःखी होऊ नये म्हणून तिथपर्यंतही आपलं रक्षण करेल की माझ्या आत्म्याला दुःख होऊ नये, तिथपर्यंत सुख देण्याचा प्रयत्न करील. हा असा परमात्मा आहे. हे कबीर भगवान आहेत. आता प्रसंग चालू आहे. ये सौदा फिरना ही संतो यू सौदा फिरना ही, लोहे जैसा ताव जाते काया देश राही. तीन लोक और भवन चतुर्दश सब जग सौदे आही, और दुगने तिगने किए चौगने किन्हू मूल गवाही. ओय होय. हे मानव शरीर असं जाणा जसे कारागीर असतात. जसा आपला शेतकरी कुटुंबात जन्म झाला या दासाचा, घरातले म्हणत असत की जा हा नांगराचा जो फाळ आहे याला टोकदार करून आणायचा आहे, लोहाराकडे घेऊन जा. लोहाराकडे घेऊन जात असे, तो भट्टीत द्यायचा तो फाळ आणि अशी आयरन फिरवायचा तो. जेव्हा तो पूर्णपणे लाल होत असे फाळ, त्या नांगराला एक लोखंडाचा लांब दांडा होता आणि जेव्हा तो पूर्ण तापला जायचा तेव्हा लगेच काढून त्या आयरणीवर धरायचा आणि म्हणायचा की घण मारा, जोरजोरात मारा, मग थंड झालं की मग काही फायदा नाही. तर लगेच म्हणजे गरम लोखंडावर लगेच घाव घालून त्याला पूर्ण टोकदार बनवून देत असे. असेच गरम लोखंडावर घाव घालून हे लोहार लोक, कारागीर, जसे हे स्क्रूड्रायव्हर वगैरे जे काही उलथनं चमचे हे बनवत असत. तर जेव्हा गरम आहे, गरम असताना घाव घातले, लोहावर घण घातले की त्याचं जे हवं असेल ते आपण बनवू शकतो. थोडंसं थंड झालं की मग पुन्हा त्यावर हातोडे मारले तर त्याचा काही उपयोग नाही, वाकड तिकडं होऊन जाईल. तर अशाच प्रकारे परमात्म्याने सांगितलं की आपलं मनुष्य शरीर जोपर्यंत आहे हे लोखंड तापलेलं आहे आपलं, आणि या गरम लोखंडावर घाव घातले तर काहीतरी होईल. आणि हे लोखंड थंड झालं, मृत्यू झाला तर मग वाकडी तिकडी तोंड होतील कुत्र्या डुकरांसारखी.
त्याची वस्तू नाही बनणार ज्यासाठी हे लोखंड तापवून गरम केलं होतं. तर हे जोपर्यंत ये लोहे जैसा ताप जात है और काया देश राही. हे मनुष्य जीवन आपलं बर्बाद होत आहे याला सांभाळा. मग ते सांगतायत की 3 लोक और भवन चतुर्दश, ये सब जग सौदे आही, और दुगने तिगणे किए चौगणे, किन्हु मूल गवाही. पुण्यात्म्यांनो, जसा कोणी बिझनेसमॅन 10-5 लाख रुपये घेऊन दुसऱ्या शहरात जातो, ते त्याचं मूळ धन आहे, त्याचं 5 लाख रुपये. तिथे जाऊन एखाद्या धर्मशाळेत किंवा कुठल्या हॉटेलमध्ये खोली भाड्यानं घेतो. त्यानं तिथं जाऊन त्या मूळ धनाला दुप्पट तिप्पट चौपट करायला, बिझनेस करायला हवा. ज्या उद्देशानं तो ते घेऊन गेलाय, ज्या योगे तो नफा मिळवतो, सौदा करतो, विक्री करतो, काम करतो, दुप्पट तिप्पट करतो. आणि जर कुणी त्या मूळ धनातूनच दारू पितोय, गुटखा खातोय, हॉटेलचं भाडंही देतोय आणि दारू पितोय, खातोय आणि आरामात जाऊन झोपतोय, तर तो आपल्या मुळाचाच नाश करतोय, मूळ धनाचा नाश करतोय. ज्या उद्देशाने तो ते 5 लाख रुपये घेऊन गेला होता की याचे 15 लाख बनवीन, तर तो झाला सफल. आणि ज्याने मूळ धनाचा नाश केला तो झाला असफल आणि कर्जबाजारी आणि मजूर. जसं कोणाकडून तरी कर्ज घेऊन जात असत पूर्वी जुन्या जमान्यात, ते काय करायचे, कोणी गरीब व्यक्ती जी कर्ज परत करू शकत नसेल तर त्याला मजूर म्हणून कामाला लावायचे की माझी मजुरी कर आणि पूर्ण कर. तर परमात्मा म्हणतात, हे मनुष्य जीवन आपल्याला श्वासाची पुंजी मूळ धन मिळालं आहे. हे मूळ धन तुम्ही दुप्पट तिप्पट चौपट करायला हवं होतं. आणि ज्याला सत्संग ऐकायला नाही मिळाला त्यांनी आपल्या मुळाचा नाश केला. परमात्मा म्हणतात, के दुगने तिगणे किए चौगणे, किन्हु मूल गवाही. यो सौदा फिर नाही संतो, यो सौदा फिर नाही. आता दुप्पट तिप्पट कोण करतंय आणि मूळ धनाचा नाश कोण करतंय? दुप्पट तिप्पट ते प्राणी करतायत जे सत्संग समजून परमात्म्याचा उपदेश मानतात, भक्ती करतात, दान करतात, सेवा करतात, परमात्म्याची भक्ती करतात. ते आपल्या या मनुष्य जीवनाच्या पुंजीला दुप्पट तिप्पट चौपट करतायत. ते सावकार होत आहेत. आणि जे या मनुष्य जीवनामध्ये आपला केवळ आपल्या निर्वाहापर्यंत मर्यादित आहेत, दारू प्यायले, झोपले, सिनेमा पाहिला, पत्ते कुटले आणि मूर्खासारखे पडून राहिले, सिनेमा पाहिला, तर ते आपल्या मूळ धनाचा नाश करत आहेत. यानंतर परमात्मा काय म्हणतायत, जे भक्ती नाही करत, काय म्हणतायत की ये दम टूटे पिंडा फूटे, हो लेखा दरगाह माही, और उस दरगाह में मार पड़ेगी, तेरे यम पकड़ेंगे बाही. की यमाचे दूत तुझ्या बाह्या पकडून घेऊन जातील इथून. और जादन की वो डरनी लागे, लज्जा रे अकनाही. मग परमात्मा काय म्हणतायत, कि जा सतगुरु की मैं बलिहारी, जो जामन मरण मिटाही. आता गरीबदास साहेबजी म्हणतायत की त्या सद्गुरूसाठी मी अर्पण होईन, जे जन्म मरणाच्या महान फेऱ्यातून माझी सुटका करतील. तर पुण्यात्म्यांनो, जन्म आणि मरणाच्या रोगापासून सुटका कोण करू शकतं, तर कबीर परमात्मा. आणि कबीर परमात्म्याचा प्रतिनिधी म्हणजे त्याचा कृपापात्र आणि त्याची भक्ती साधना सांगणारा संत, जो साधना देईल, त्या साधना, त्या भक्तीद्वारा परमपिता परमात्मा कबीर साहेब आपल्या जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्याचा हे नाश करतील. आणि ना तर ब्रह्माजी आणि विष्णूजींच्या, ना तर विष्णूजींच्या साधनेने आपले जन्म मरण नाश होऊ शकते, कारण ते स्वतः नाशवंत आहेत. ना शंकर भगवानाच्या भक्तीने, ना दुर्गाच्या भक्तीने, ना ब्रह्मच्या भक्तीने. गीता ज्ञानदाता हे ब्रह्म आहे, श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून म्हणतात. हे स्वतः म्हणतायत 2 अध्यायातल्या 12व्या श्लोकात, 4थ्या अध्यायातल्या 5 आणि 9व्या श्लोकात.
गीताजीत अध्याय नंबर 10 श्लोक नंबर 2 मध्ये गीताजीच्या हा गीता ज्ञानदाता म्हणतो की अर्जुना, तुझे आणि माझे खूप जन्म झाले आहेत, तू नाही जाणत, मी जाणतो. तर याची भक्ती करणारा जन्ममरणातून कसा सुटू शकेल जर हाच जन्ममरणात आहे? गीताजी 15व्या अध्यायाच्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये स्पष्ट केलं आहे की 2 पुरुष आहेत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. अक्षरपुरुष हा 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे आणि परमक्षर पुरुष जो 15व्या अध्यायातील 17व्या श्लोकात सांगितला आहे की उत्तम पुरुष तू अन्यः, आणि 8व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकात म्हटलं आहे की तो परमक्षर ब्रह्म आहे जो गीता ज्ञानदाता सांगत आहे. तर त्याच्या भक्तीने जन्म मरणाच्या फेऱ्याचा नाश होईल. तो असंख्य ब्रह्मांडांचा स्वामी आहे, सर्वांचा मालक आहे. तो क्षरपुरुषाचाही प्रभू आहे आणि अक्षरपुरुषाचाही मालक आहे. तो अनंत, त्याच्या अतिरिक्त जितकी ब्रह्मांड आहेत सगळ्याचा तो ओव्हरऑल कंट्रोलर आहे. तर तो अविनाशी आहे. तर अविनाशीची भक्ती केल्याने तेही अविनाशी होऊ शकतात, कारण त्याच्या लोकात जातील जिथे ज्याची भक्ती करतील त्यालाच प्राप्त होतील. तर तिथे जाऊन जन्ममरण मिटेल. जन्ममरण कसं मिटेल? तर तो परमात्मा कबीर साहेबजींचा प्रतिनिधी असेल, त्यांचा संत असेल, त्यांच्याद्वारे पाठवलेला. जसे विष्णूजींचे कोणी उपासक संतांकडून भक्ती घेतात गुरूंकडून, तर तेच तिकीट काढेल विष्णूजींच्या लोकाचं. आणि जो ब्रह्मची साधना करणारा गुरु आहे, ब्रह्म, त्याच्याकडून कोणी नाम घेतलं तर ब्रह्मपर्यंतच त्याचं तिकीट काढणार तो. आणि हा दास बनवेल सरळ सतलोकापर्यंत, बेडा पार होईल. आणि मग कोणत्या गोष्टीची आठवण करून देत आहेत परमात्मा? जा सतगुरु की मैं बलिहारी, जो जामन मरण मिटाही. जर सद्भक्ती नाही केली तर काय होईल? कुल के लोग जंगल में ले जाके दिन ना ठोक जराही, बांध पिंजड़ी आगे धर लिया, फिर मरगट को ले जाही. मात पिता तेरा कुटुंब कबीला, मसलत एक ठराई. एकच सल्ला मिळतो मेल्यावर, उचला आता, चला घाई करा. कोणी लाकडं शोधायला लागेल आणि कोणी त्याला पटकन उचलून स्मशानात नेऊन ठेवतील. म्हणतात मात पिता तेरा कुटुंब कबीला, मसलत एक ठराई, और बांध पिंजड़ी आगे धर लिया, मरगट को ले जाही. अग्नि लगा दिया जद लंबा, फूक दिया उस ठाई. आता तर काम झालं, शरीर नाश तर पावणारच होतं, नाहीतर किडे पडले असते. असं हे शरीर आहे. या मातीपासून आपल्याला सोनं बनवायचं होतं भक्ती करून, आणि केवळ पशुपक्ष्यांसारखी कर्म करून या मानवी शरीरानं आणि आपण भक्तीचा मूळ धनाचा नाश केला. आणि मग पुढे काय होतं की जो भक्तीच करत नाही कसली, त्याची पुढे खूप लांबलचक कहाणी आहे. आता पहा, या नकली गुरूंनी, आपल्या धर्मगुरूंनी आपली कशी दुर्गती करून ठेवली आहे. परमात्मा म्हणतात, गरीबदास साहेबजी परमात्म्याकडून प्राप्त ज्ञानास कसे डिफाईन करतात की मरणाऱ्यावर केले अंतिम संस्कार. त्याची माती सुद्धा नाही सोडली, उचलून नदीमध्ये सोडली. आणि मग काय येतं की म्हणतात की मग पुराण बांधून पंडित आले आणि मग गरुड पुराण वाचलं. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की मृत्यूनंतर जे गरुड पुराण वाचलं जातं त्याचा फायदा, लाभ काय होतो. गरुड पुराणात हे लिहिलं आहे की जो प्राणी भक्ती नाही करत त्याला यम, आणि ना तो दानपुण्य करत विधिवत, तर यमाचे दूत त्याला पकडून घेऊन जातात. अशा रस्त्याने घेऊन जातात जिथे तांब्याच्या जमिनीवरून, तापलेल्या लोखंडावरून अनवाणी घेऊन जातात. तिथे भंडारे चाललेले असतात. अन्य जे पुण्यकर्मी प्राणी आहेत ते खाणं खात असतात आणि त्याला तहान भूक सतावत असते. यमाच्या दूतांना सांगत असतो की मला खाणं खाऊ द्यात. ते म्हणतात, खबरदार, तुला खाणं खाता येणार नाही, कारण की तू पुण्य नाही केलीस. तो रडतो, खूप वाईट पद्धतीने विलाप करतो, त्याची वाईट अवस्था होते. आणि मग ते म्हणतात की चला याला धर्मराजाकडे घेऊन चला, आणि काय आदेश होतो तशी तुझी परत पिटाई करू. परत मारणार, त्याचं काळीज फाटू लागतं. मग गरुड पुराणात सांगितलंय की जो असे जुलूम करतो त्याचे हात कापतात, अशी कर्म करतो त्याचे डोळे फोडतात, तो आंधळा होतो. परमात्मा म्हणतात, मरणारा तर मरून गेला, त्याला जे करायचं होतं ते त्याने केलं. त्याच्या मागे आता गरुड पुराणाचा काय उपयोग? जिवंतपणी ते त्याला सांगायला हवं होतं.
म्हणजे तो घाबरला असता, भगवानाला भक्ती केली असती, या दुःखांना आठवून वाईट गोष्टींपासून दूर राहिला असता, आणि तो आपली कर्म फोडून निघून गेला. आता गरुड पुराण पाठ करतात अशी यांची सगळी उलटी रीत. आता परमात्मा काय सांगतात की पुराण उठा, फिर पंडित आगे, गुरुजी आगे, और पीछे गरुड़ पढ़ाई। नर से तीतू पशुआ की जय, गद्दा बैल बनाई। ये 56 भोग कहा मन बोरे, की तो कुरडी चरणे जाई। ओय पुण्यात्म्यांनो, ह्या काळाने आपली बुद्धी इतकी क्षीण करून टाकली. आपण हा विचार करतो की आपला आज जो थाट आहे मनुष्य जीवनात, हवं त्यावेळी जेवण करा, भूक लागताच, जेव्हा हवा असेल तेव्हा चहा करून प्या, काजू मनुके सफरचंद खातात, हलवा खीर खातात हवं तेव्हा. परमात्मा म्हणतात की जर इतक्या सुविधा भगवानानं दिल्या आहेत तर त्याचं कामही काही वेगळं असणारच. जर आपण सद्भक्ती नाही केली, गुरु धारण नाही केला, तर मग काय होणार? नर से तीतू पशुआ की जय, गद्दा बैल बनाई। ये 56 भोग कहा मन बोरे, की तो कुरडी चरणे जाई। ओय होय पुण्यात्म्यांनो, आपलं आपलं जे हृदय आहे ते इतकं कट्टर झालं, इतकं ज्ञानहीन झालंय आपलं हृदय, की आपण हे ऐकूनही खरं वाटत नाही की खरंच आपली वाईट अवस्था होईल. आणि हीच सगळ्यात मोठी चूक जीवाला लागली आहे. ठीक आहे, स्वतःची बुद्धी काम करत नसेल तर संतांची वचनं ऐकली पाहिजेत. आता कित्येक जसं आपण आपल्या नातेवाईकांना किंवा कुठल्या मित्रांना, स्नेह्यांना म्हणतो की बाबा राम नाम घे, भक्ती कर, गाढव होशील, कुत्रा होशील, जीवन मातीमोल होईल, तर ते काय म्हणतात, कुणी बघितलंय, बघू पुढे. आता हे काय बोलणं झालं? आता मेल्यानंतर त्याच्या मागे गाढव बनल्यावर पुढे काय बघणार? मग कुंभार बघेल, 2.5 मणाचं पोतं ठेवून कमरेवर मारेल लाठी. बघायचं तर आत्ता बघ, वाईट ते सोड आणि भक्ती कर भगवानाची. पहा, कुणी अंध चालला आहे कुठल्या कुमार्गावर, चुकीच्या मार्गावर, समोरून कुणी डोळस आला आणि त्याला सांगतोय की सूरदास, हा तुझा रस्ता योग्य नाही, तू भयंकर जंगलात जाऊन पोहोचशील आणि तिथले हिंस्त्र पशु तुला खाऊन टाकतील. आता जर तो शुद्धीत आहे, तो अंध, तर डोळसाच्या बोलण्यावर विचार करायला हवा की याने का सांगितलं असावं हे, आणि लगेचच त्या मार्गाचा त्याग करायला हवा. आणि जर त्याने भांग पिऊन ठेवली असेल तर तो म्हणू शकतो की बघूया ना पुढचं कोणी पाहिलंय. आता डोळस असं सांगतोय ते त्यानं पाहिलं म्हणून तर तुला सतर्क करतोय, तुझा शत्रू थोडाच आहे तो. अंधाला दिसत नाही, डोळसाचं ऐकत नाही, मग मर विहिरीत पडून. तर हे संत महात्मे ज्यांनी भगवानाला पाहिलं आणि तिथल्या सर्व विधानाला परिचित होऊन आले, आपल्याला ज्ञान दिलं की ह्या ज्या क्रिया तुम्ही करता आहात त्याने चुकीच्या मार्गाने जात आहात, त्यांचा त्याग करा. आता हे संत महात्मा जे होते हे डोळस होते, यांना तत्वज्ञानयुक्त दृष्टी होती, आणि आपण आंधळे आहोत, तत्वज्ञानहीन प्राणी आहोत, आणि आम्ही डोळसांचं ऐकणार नाही, आम्हाला दिसत नाही. आणि ज्यांनी पाहिलंय ते सांगतायत त्यांचं आम्ही ऐकत नाही. मग तेच होईल जे अंधाच्या बाबतीत झालं, पडा खड्ड्यात. तर काय सांगतात, सुखदेव ने 84 भुगती बना पजावे खरगो। तेरी क्या बुनियाद पुराणी, तू पेंडा पंथ पकडवो। परमात्म्याच्या या ज्ञानानं आपल्याला कळतं की एक सुखदेव नावाचे ऋषी होते, आणि ते आपल्याकडील सिद्धीमुळे आकाशात उडत असत. परंतु कुणी गुरु नव्हता केला, ना ते सद्भक्ती करत. मागच्या जन्मातील पुण्यकर्मामुळे, भक्ती शक्तीमुळे त्यांची बॅटरी चार्ज होती, म्हणून हवेत उडायची सिद्धी प्राप्त होती. एक दिवस साधू संत महात्म्यांच्या गोष्टी सुरू होत्या आणि त्यांना सांगितलं गेलं, ते स्वतःही भगवान विष्णू लोकात गेले होते. विष्णूंनी त्यांना नाकारलं होतं की आपण गुरुहीन आहात, आपला गुरु नाहीये, परत जा, गुरु करा आणि मग या. मग त्यांनी अन्य संतांशी चर्चा केली तर सगळे म्हणाले की सुखदेवजी, आपण गुरु नाही केलात, ही मोठी चूक केली आहे तुम्ही. हे जे आपण
आज हवेत उडत आहात म्हणून आपल्याला असं वाटतंय की आपण खूप काही मिळवलंय. याला काही अर्थ नाही की जोपर्यंत गुरु नसेल. गाढवाच्या योनीत जाल. जेव्हाही त्यांनी हे सगळं ऐकलं त्यांना लगेचच आपला मागचा जन्म स्पष्ट दिसू लागला. मग सुखदेव ऋषींनी सांगितलं की एकेकाळी मी गाढवाची योनी भोगत होतो. अंध झालो होतो. माझ्या मालकाने सोडलं होतं. लाठी मारून घरातून हाकलून दिलं. चालत चालत एका पायवाटेवरून जंगलाकडे निघालो. जंगलात वनाकडे चाललो होतो. पुढे एक ओढा लागला. अचानक माझे पाय त्या ओढ्यात पडले गेले. मी म्हटलं आता उडी मारू, पण परत पाय वर येत नव्हते. तरी मी उडी मारली. ओढा रुंद होता, 2-2.5 फुटांचा, 3 फुटांचा. तर मी मध्येच अडकलो. चारही पाय लटकले. मागून पुढून त्या नाल्याच्या दगडांमध्ये अडकलो. एखाद दुसरी व्यक्ती जात होती त्या रस्त्याने. खूप दूर होता नगरापासून. तर कुणीही मला बाहेर काढलं नाही. एकट्या दुकट्याने तसा प्रयत्न सुद्धा केला नाही. माझ्यावर पाय ठेवून तो ओलांडला. माझी पायरी केली. 10-15 दिवस भोगल्यानंतर जीवन अंत झाला. आता ती दुःख आठवतात आणि भक्ती करतो की इथे परमात्मा ही आठवण करून देतात की सुखदेव ने 84 भुगती और बना पजावे खरवो. खरबो म्हणजे गाढव. वीटभट्टी असते उंच उंच, जे कुंभार लोक बनवत असत आधी. वीटभट्टी, त्यावर विटा बनवत जायचे. बाहेर माती, ती राख लांब नाही फेकता येत, कारण ते स्थान तसं नव्हतं. त्यावरच रचत असत. ते खूप उंच होत जायचं. तर परमात्मा म्हणतात सुखदेव ने 84 भुगती बना पजावे खरवो और तेरी क्या बुनियाद पुराणी तू पेंडा पंथ पकड़वो. तुझी काय अवकात आहे भोळ्या आत्म्या. तर हा रस्ता पकड, हा मोक्ष मार्ग आहे. या मनुष्य जीवनाला नष्ट नका करू. आता इथे आदरणीय गरीबदास साहेबजी सांगत आहेत. परमात्मा कबीरजींकडे संकेत करीत आहेत. नरसेती तू पसवा की जय गद्दा बैल बनाई. ये 56 भोग कहा मन बोरे कहीं कुरडी चरणे जाई. ओय पुण्यात्म्यांनो, या सत्संगातील वचनांनी हा अज्ञानाचा खांब उभा आहे आपल्या हृदयात. या परमात्म्याच्या या हातोड्यांनी, या तत्वज्ञानानेच हे फुटेल. आणि मग स्वप्नात देखील भीती वाटेल आपल्याला तुमची ही पापकर्म हटल्यावर, हा सत्संग ऐकल्यावर. पाप खूप वाढलीत म्हणून यावर विश्वास बसत नाही. संत जे सांगतायत ते खरंच होईल, कारण संत नेहमी खरंच बोलतात. आता आज आपण किती सुंदर आहार घेतो, आणि तेही छोट्याशा कामाविना, परमात्म्याच्या नामाविना. काम करता करता भक्ती करा, चालता फिरता भक्ती करा, हे विधान आहे. हठयोग कोणत्याही सद्ग्रंथात लिहिलेला नाही. हे हठयोग करतायत सकाळ संध्याकाळ 2.5 तास. हे आपली कर्म नासवतायत. कोणत्याही सद्ग्रंथात हठयोग करण्याचा विधी नाहीये. आपलं कामही करा, रामही म्हणा. नाम उठत नाम बैठत नाम सोवत जागवे. नाम खाते नाम पीते नाम सेती लागवे. मग काय सांगतायत भगवान. आता पुण्यात्म्यांनो, या दासाचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. आणि आता त्या जुन्या गोष्टी खूप आठवतात, जेव्हा हे ज्ञान समजून आलं. आमचा एक बैल होता, आणि त्या बैलाच्या मागच्या खुरामध्ये एवढा मोठा 1.5 इंचाचा खिळा घुसला आणि कळलं नाही. लगेचच त्याला शेतात नेलं. पूर्ण दिवस नांगराला जुंपलं. इतका मोठा खिळा लागला होता रात्री, आणि सकाळपासूनच त्याला नेलेलं होतं. पायाने खूप लंगडत होता बैल, पण थांबवलं नाही पूर्ण दिवस. कोणत्या दृष्टिकोनाने नाही थांबवलं, तर बऱ्याचदा जेव्हा बैलाच्या नसेवर नस चढते, सल्ला देत असत हे तेव्हाचे हकीम होते, की बैलाला काही झटका बिटका बसला असेल की ज्या कारणाने तो लंगडत असावा, लंगडतोय, त्याला थांबवायला नाही पाहिजे. काम करत राहिला तरच तो ठीक होईल, नाहीतर पाय बधीर होऊन जाईल. या दृष्टिकोनानेच नांगरणाऱ्याने दिवसभर प्रयोग केला, थांबवलं नाही. संध्याकाळपर्यंतच त्याचा पाय चांगलाच सुजला, मोठा झाला. आणि घरी आला कसा बसा 3 पायांवर चालत चालत आला. आणि येता येताच बसला. ना चारा खाल्ला, ना खाल्लं पिल्लं, काहीच नाही.
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत्साहेब सरजे. आपलं नाव? निंबा सुखदेव निकम. आपण कुठून आलात? राहणार विटेवाडी, तालुका देवळा, जिल्हा नाशिक येथून आलोय. आपला व्यवसाय काय आहे? शेती अधिक नोकरी. आमच्या तालुक्यामध्ये म्हणजे गावाशेजारी साखर कारखाना आहे, त्या कारखान्यात मी नोकरी करतोय. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपाल महाराजांची दीक्षा 31 ऑक्टोबर 2016 रोजी नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? रामपालजी महाराजांची नामोपदेश घेण्याआधी दिंडोरी पुण्यश्री स्वामी समर्थ मार्गामध्ये मी व माझे सर्व कुटुंब 1992 सालापासून भक्ती करत होतो. ती भक्ती करत असताना त्याच्यात तुळजाभव म्हणजे कुलदेवताला जाणं, नारायणनापोली त्र्यंबकेश्वरला करणं, गडावर जाणं, त्र्यंबकेश्वरला प्रशिक्षणासाठी जाणं, हे अशी भक्ती करत होतो. भक्ती करत असताना तुळजापूरला वर्षातून एक वेळेस जायचो. त्याच्यानंतर तुळजापूरला गेल्यानंतर घरी आल्यानंतर पितृपूजा करायचो. त्याच्यात काळं तीळ, जव, गाईचं तूप याचं हवन करत होतो. रोज सकाळी उठल्यानंतर कमीत कमी अर्धा एक तास ती सेवा राहायची. त्याच्यानंतर स्वामीचरित्राचं पारायण करायचं, गुरुचरित्राचं पारायण करायचं. त्याच्यानंतर प्रत्येक वाराला प्रत्येक देवाची भक्ती करत होतो. त्या भक्तीमध्ये रविवारी गणपती, सोमवारी शंकरजी, मंगळवारी देवी, बुधवारी काही नसायचं, गुरुवारी दत्त महाराज, शुक्रवारी परत देवी, शनिवारी परत शनी महाराज, रविवारी परत खंडोबा महाराज, असे सर्व देवांची सर्व प्रकारचे पारायणं, भक्ती, मंत्र जाप, गायत्री मंत्र, त्याच्यानंतर होम हवन हे करत होतो. हे करत असताना दिंडोरीहून मग की काही आला मॅसेज किंवा काही भक्तीचं आलं त्याप्रमाणे ती भक्ती करत राहायचं. पण ती भक्ती करत असताना कुठल्याही प्रकारे असं पाहिजे असं या प्रमाणात लाभ मिळत नव्हता. घरातील आजारपण, त्याच्यानंतर मुलांचे शिक्षण, नोकरीमध्ये अडचण, व्यवसायामध्ये अडचण या येत होते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीपासूनच आपण भक्ती मार्गात होतात. आपण दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ या मठाशी निगडीत होतात आणि त्यांनी जी भक्ती साधना दिली आहे त्या भक्ती साधना आपण करत होतात. त्याचप्रमाणे जी महाराष्ट्रामध्ये प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की मंदिरात जाणे, देवी देवतांची पूजा करणे, तीर्थाला जाणे, या सर्व गोष्टी आपण करतच होतात. तर आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या मार्गात यावं असं का वाटलं आणि आपण त्या मार्गामध्ये कसे आलात? संत रामपालजी महाराजांच्या मार्गामध्ये येण्याचं आमचे ठेंगुड्याचे एक समाधान आहे रे म्हणून भगतजी आहेत. त्या भगतजींनी मला ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं वाचण्यासाठी. ते पुस्तक मी गेलो, वाचल्यानंतर ते जवळजवळ 2-3 महिने मी गीता, ज्ञानगंगा, आपले सत्संग हे मोबाईलवर ऐकत होतो. ते ऐकत असताना मला गीतेमध्ये आणि ज्ञानगंगेमध्ये जे ज्ञान पाहायला मिळालं किंवा वाचण्यात आलं त्याच्यात तर सगळं वेगळ्या प्रकारे आणि आपण भक्ती ते वेगळी करत होतो. कारण त्याच्यात उपास, तपास हे करायची बंदी आहे गीतेमध्ये. पण मी स्वामी समर्थ मार्गात असताना सोमवार उपास, गुरुवार उपास, एकादशीला उपास, शनिवारी उपास, चतुर्थीला उपवास, नवरात्रांमध्ये पूर्ण 9 दिवस उपवास, असे भरपूर प्रमाणात उपास करायचो. परंतु कुठल्याही प्रकारे त्याच्यातून फायदा होत नव्हता. परंतु ज्यावेळेस भगतजींनी मला ज्ञानगंगा पुस्तक दिलं, त्या पुस्तकात ज्यावेळेस मी ते वाचलं, 2-3 महिने अभ्यास केला आणि ठरवलं की सर इथून म्हणजे पुढे आपण मार्ग बदलायचा. मग मार्ग बदलत असताना अजून 2-3 लोकांना भेटलो की मला मार्ग बदलायचा आहे, असं करायचं आहे. माझे ती आधीचे गुरुबंधू होते, त्यांनाही मी सांगितलं की आपण जी भक्ती करतोय ही भक्ती चुकीची होती. कारण गीतेमध्ये, वेदांमध्ये असं नाही. गीतेमध्ये उपास करायला नाही सांगितलं आहे, जप तप करायला नाही सांगितलं आहे, कारण दुसरा मंत्र नाही आहे. आणि जो मंत्र आहे तो मंत्र आपल्याकडे नाही आहे. तो मंत्र कुठे मिळेल? तर मला जेव्हा भगतजींनी सांगितलं किंवा ज्ञानगंगा पुस्तक मी वाचलं
त्याच्यात ते मंत्र, तो जप, ती भक्ती सगळं वाचण्यात आलं आणि मी निर्णय घेतला की आता ना आपण मार्ग बदलायचा. मार्ग बदलण्यासाठी मी घरातही चर्चा केली. घरच्यांचाही मला विरोध होता, परंतु मी ठरवलं की 31 ऑक्टोबर ही लक्ष्मीपूजन होती त्या दिवशी, आणि त्याच दिवशी मी नाशिकला जाऊन केंद्रावर जाऊन संत रामपालजी महाराजांचा नामोपदेश घेतला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे मित्र आहेत त्यांनी आपल्याला ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं आणि त्या पुस्तकातनं आपण जे आपले धर्मग्रंथ आहे आणि ते ज्ञानगंगा हे पुस्तक आहे, ह्या दोघांमधलं ज्ञान आपण पडताळून बघितलं, त्याच्यामध्ये कंपॅरिझन केली, त्याची तुलना केली आणि आपल्याला असं आढळलं की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा शास्त्रोक्त मार्ग आहे आणि त्यानुसारच आपण भक्ती करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलात आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतली. तर ह्या नामदीक्षेनंतर आणि या सद्भक्तीमुळे आणि या साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर्वात मोठा लाभ तो मोक्षाचा मार्ग भेटला आणि मोक्ष होणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून मार्गात आल्यानंतर सर्वप्रथम मोक्षाचा मार्ग मिळाला. त्याच्यानंतर आमच्या घरगुती ज्या अडीअडचणी, व्यावसायिक अडचणी या आपोआप कमी होत 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 आम्हाला आजारपणं हे ते सगळं कमी होत गेलं. कारण एवढी भक्ती करत असतानाही आजारपण एवढ्या मोठ्या प्रमाणात होते आमच्या घरात की आईला कॅन्सर झाला, आई वारली, वडिलांना तब्येत बिघडली, वडील वाजारले आजारी पडून, त्याच्यानंतर मिसेसचं ऑपरेशन झालं, त्याच्यानंतर माझ्या मुलीला व्हेनस थंबोस म्हणून एक आजार झाला मेंदूचा, त्याच्यात ती 21 दिवस ICUमध्ये होती, 4-5 दिवस कोमात होती. परंतु आपण एवढी भक्ती करत असतानाही लाभ होत नव्हता आणि महिन्याला तिला जवळजवळ 2,000 ते 3,000 रुपयाच्या मेडिसिन, औषध, गोळ्या लागायच्या. जेव्हा संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेतला तेव्हापासून दवाखानाही आमचा कमी होत होत आज आमच्या घरामध्ये 1 रुपयाची गोळी किंवा दवाखाना अजिबात राहिला नाही. म्हणून हा मोक्षाचाही मार्ग मिळाला आणि आपल्याला वैयक्तिक पण कुटुंबाला सगळ्यांना व्यवस्थित प्रकारे लाभ मिळतोय आम्हाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा भक्तिविधी स्वीकारल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर या अनुषंगाने जे आपले पूर्वीचे गुरुबंधू होते त्यांना आणि त्याचप्रमाणे जे आपले नातलग आहेत आणि जो श्रोतावर्ग, जो प्रेक्षक वर्ग आज आपल्याला बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? संत रामपालजी महाराजांचा जो सत्संग चालतो तो सत्संग बघावं. त्याच्यात जे वेदांमध्ये, गीतेमध्ये जे आपल्या शास्त्रानुसार भक्ती करायचे प्रमाण आहेत, पुरावे आहेत, ते बघावे आणि सर्वांना विनंती की त्यांनी पण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात यावं आणि आपला मोक्ष कल्याण करून घ्यावं, एवढी मी त्यांना विनंती करतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांचे सत्संग हे विविध चॅनल्सवर प्रसारित होत आहेत आणि त्या अनुषंगाने जर कोणा साधकाला किंवा व्यक्तीला नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा किंवा नाममंत्र कसा घेऊ शकेल? TV वर जो सत्संग चालतो त्याच्या खाली पट्टीवर नंबर येत आहेत, नामदान केंद्राचे नंबर आहेत, तिथून फोन करून जवळच्या केंद्रावर जाऊन विनाशुल्क मोफत नामदान प्राप्त करता येऊ शकतं आणि भक्ती करायला हे मिळू शकतं. धन्यवाद. सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303952